माय भवानी तुझे लेकरू कुशीत तुझी आई सेवा मानून घे आई सेवा मानून घे आई। नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। येत्या 15 ऑक्टोबरपासून म्हणजेच रविवारपासून नवरात्रीला सुरुवात होणार आहे। 15 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर या दरम्यान आपल्याला आपल्या कुलदेवीचा कुळाचार करायचा असतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे कोणी घटस्थापना करणार आहेत तर खूप जणांच्या अशा कमेंट्स येतात की घटाखालचं जे धान्य आहे ते व्यवस्थित उगवत नाही, कितीही प्रयत्न केले किंवा कितीही टिप्स फॉलो केल्या तरी पण ते धान्य उगवत नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी काही एक महत्त्वाची टिप सांगणार आहे की ज्यामुळे तुम्ही कुठेही घट बसवला तरी पण ते धान्य अगदी चांगल्या प्रकारे उगवेल। त्याचबरोबर ज्यांच्याकडे घटस्थापना होत नाही त्यांनी या 9 दिवसामध्ये देवीची कोणती सेवा करावी, मी तुम्हाला एकच सेवा सांगणार आहे, अतिशय साधी सोपी। तेवढी जरी तुम्ही केली तरी पण तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा भरभरून आशीर्वाद लाभेल। आणि ज्यांना आपली कुलदेवीच माहिती नाही आहे पण या नवरात्रीमध्ये तिच्या नावाने काही सेवा जर तुम्हाला करायची असेल तर ती सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे। आणि या सेवेमुळे तुम्हाला तुमची कुलदेवीसुद्धा नवरात्रीच्या शेवटच्या दिवसापर्यंत नक्कीच कळून जाईल। तर ही सर्व माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय माता दी। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, या व्हिडिओमध्ये सर्वात प्रथम आपण घटस्थापनेच्या बाबतीतली माहिती जाणून घेऊया। आता घट तर मातीचाच असतो, सगळीकडे मातीचाच घट बसवला जातो, याबद्दल काही शंका नाही। फक्त घटाचे रंग वेगवेगळे असू शकतात। काही भागात काळ्या रंगाचे घट बसवले जातात किंवा तसे मिळतात, किंवा काही भागामध्ये जे लालसर किंवा आपला जो घरामध्ये माठ असतो थोडासा लालसर किंवा ज्याला आपण थोडासा चॉकलेटी रंग म्हणू शकतो किंवा विटांचा रंग म्हणू शकतो, तशा पद्धतीचे सुद्धा घट मिळतात। तर घट तुम्ही कोणताही घ्या, काही हरकत नाही। फक्त घटाखाली जे भांडं आपण ठेवतो ज्यामध्ये माती भरली जाते तर त्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धती आहेत। तर काही ठिकाणी मातीचंच भांडं मिळतं, त्यामध्ये आपल्याला माती भरून त्यात धान्य पेरायचं असतं आणि मग त्यामध्ये मधोमध आपल्याला मातीचा घट स्थापन करायचा असतो। काही ठिकाणी डायरेक्ट जिथे घटस्थापना केली जाते तिथे जमिनीवरच, म्हणजे तिथे फरशीचा भाग असू शकतो किंवा शेणाने सारवलेलं असू शकतं, तर डायरेक्ट जमिनीवरच माती गोलाकार पद्धतीने पसरवली जाते, त्यामध्ये धान्य पेरलं जातं आणि मधोमध मग मातीचा घट बसवला जातो। अजून एक अशी पद्धत आहे की जे आपलं पोळी भाकरी ठेवण्याचं टोपलं असतं त्या पद्धतीचीच बांबूची टोपली मिळते किंवा मग त्यापेक्षाही पातळसर अशी बांबूची टोपली मिळते आणि त्यामध्ये माती भरून मग मातीचा घट बसवला जातो। किंवा काही ठिकाणी अशी सुद्धा पद्धत आहे, आपलं जे देवाचं ताट असतं तांब्याचं ताट, तर त्या तांब्याच्या ताटामध्ये माती भरली जाते आणि मग त्यावर घट स्थापन केला जातो। आणि तुमच्याकडे जर समजा यापैकी काही नसेल तर तुम्ही साधी प्लॅस्टिकची टोपली घेतली, त्यामध्ये माती भरली आणि त्यामध्ये मधोमध मातीचा घट बसवला तरी सुद्धा चालेल। तर तुमचे पर्याय यापैकी कोणतेही असो, काहीच हरकत नाही। आता जे धान्य आहे ते कसं पेरायचं याबद्दलची माहिती देते। तर सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगते, तुम्ही कोणत्याही एका प्रकारचं सुद्धा धान्य या मातीमध्ये पेरू शकता किंवा मग 5 प्रकारची 7 प्रकारची किंवा 9 प्रकारची धान्यसुद्धा या मातीमध्ये पेरू शकता, काहीच हरकत नाही। तर मी तुम्हाला पूर्ण 9 धान्यांची नावं प्रथम सांगते आणि त्यानंतर पेरण्याची पद्धतसुद्धा सांगते। घटाच्या मातीमध्ये जी धान्य पेरली जातात त्यामध्ये 9 धान्यांचा समावेश होतो आणि ती 9 धान्य कोणती हे मी तुम्हाला सांगते। तर सर्वात पहिलं धान्य आहे साळ, म्हणजेच तुम्ही तांदूळसुद्धा पेरू शकता। त्याचबरोबर गहू, ज्वारी, बाजरी, मका, मूग, हरभरा, जवस आणि मटकी। तर जवस म्हणजे काय, तर आपली अळशीची चटणी करतो ती जव नाही, जवस वेगळी असते, ती गव्हासारखीच दिसते, फक्त त्या जवसेचं वरचं जे आवरण आहे ते जास्त कडक असतं। आणि ही जी जवस आहे ती श्राद्ध कार्यांमध्ये किंवा जेव्हा श्रावणी सोमवार चालू असतात तेव्हा शिवलिंगावर शिवामूठ वाहण्यासाठी सुद्धा वापरली जाते। तर ती जवस आपल्याला या धान्यामध्ये वापरायची असते। तर तुम्हाला ही 9 धान्य मिळाली तर तुम्ही 9ही पेरू शकता किंवा यापैकी जितकी मिळतील तितकी पेरली तरीसुद्धा काही हरकत नाही, किंवा कोणत्याही एका प्रकारचं धान्य तुम्ही घटामध्ये किंवा त्या घटाच्या मातीमध्ये पेरलं तरीसुद्धा चालतं। आता तुम्ही धान्य कितीही घ्या,
पण ते चांगल्या क्वालिटीचं असावं, चांगल्या गुणवत्तेचं असावं. याचं कारण म्हणजे तुम्ही जर एकदम पोकळ धान्य किंवा थोडंसं खराब धान्य निवडलं तर ते उगवण्याला नक्कीच अडचण येणार आहे. थोडीफार बुरशी जरी म्हणजे पावसाळ्यामुळे धान्याला येते, त्या पद्धतीचं जरी धान्य तुम्ही निवडलं तरी पण ते उगवणार नाही. त्यामुळे आपल्याला अगदी लागतं तरी किती मूठभर धान्य, त्यामुळे ते घेताना चांगल्या गुणवत्तेचं घ्या. आणि तुम्ही जर म्हणजे शेतकरी असाल, तुमचं घरचंच धान्य असेल तर तुम्ही ते सुपाने पाखडून सुद्धा घेऊ शकता आणि चांगलं चांगलं धान्य घटाच्या त्या मातीमध्ये पेरण्यासाठी निवडू शकता. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हे जे धान्य आहे ते घटस्थापनेच्या अगोदर म्हणजे तुम्ही सकाळी उठल्यावर समजा आता आपल्याला घटस्थापना सकाळी 11 वाजेपासून संध्याकाळी सूर्यास्त होण्याच्या आत कधीही करता येणार आहे. त्यामुळे घटस्थापना तुम्ही जेव्हा करणार आहात त्याच्या अगोदर 4-5 तास अगोदर हे जे धान्य आहे ते तुम्हाला पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे. यामुळे काय होईल, त्या धान्याला काही धूळ माती लागलेली असेल किंवा पोकळ धान्य यामध्ये राहिलेलं असेल तर तेही वरती येईल आणि धान्य 4-5 तास अगोदर भिजलं गेलं तर ते चांगलं फुगून वर येतं. आणि असं फुगलेलं धान्य तुम्ही जर त्या मातीमध्ये व्यवस्थित पेरलं तर ते चांगलं उगवतं, म्हणजे त्याला मोडही लवकर येतात आणि ते जे धान्य आहे ते व्यवस्थित उगवतं पण. आणि ती माती तुम्ही घटाखाली ठेवायला जी घेतात तर ती अगदीच चाळून घेऊ नका. बऱ्याच जणी काय करतात, चाळणीने ती माती चाळून घेतात, म्हणजे पूर्ण चिकन माती घेतात. तर त्यावर जेव्हा आपण पाणी शिंपडतो, म्हणजे काही जणांकडे घटावर म्हणजे त्या घटाच्या मातीवर पाणी शिंपडण्याची सुद्धा पद्धत आहे. कारण काही ठिकाणी मातीच्या घटावर नारळ ठेवला जातो, तर मग अशा पद्धतीने ते पाणी शिंपडावं लागतं. आणि ज्यांच्याकडे घटावर नारळ ठेवला जात नाही तर आपोआप आपण जेव्हा घटामध्ये पाणी ओततो तर काही पाणी थोडंफार खाली आलं तरी चालतं किंवा मग घट पाजरून त्यामुळे सुद्धा ते धान्य उगवलं जातं. तर तुमची पद्धत यापैकी कोणतीही असो, पण तुम्ही जर या पद्धतीने म्हणजे थोडं भिजवून धान्य घेतलं आणि ते मातीमध्ये पेरलं आणि त्यातही जर ती माती एकदमच चिकन असेल तर मग ती माती जी आहे ती जास्त दबली जाते. त्या मातीमधून पाण्याचा निचरा होत नाही किंवा हवा यायला सुद्धा जागा राहत नाही, म्हणजे तिचा चिखल तयार होतो. त्याच तुलनेत तुम्ही जर थोडीशी खडे म्हणजे ढेकळं असलेली माती किंवा थोडीशी जाडसर माती घेतली, म्हणजे जाड बारीक अशी संपूर्ण जशी आहे तशी, जशी शेतामध्ये माती असते ती कुठे चाळलेली असते किंवा ती कुठे एकदम चिकन असते तरी धान्य उगवतंच ना, अगदी त्याच पद्धतीची माती तुम्हाला घटाखाली ठेवण्यासाठी घ्यायची आहे, जेणेकरून तुमचं धान्य जे आहे ते अगदी व्यवस्थितपणे उगवेल. एकदम चाळून किंवा चिकन माती घेण्याचा आग्रह तुम्ही करू नका किंवा तसा हट्ट ठेवू नका. आपल्याला वाटतं चिकन माती जर घेतली तर तो घट आहे किंवा आपल्या म्हणजे आपलं जे ध्यान आहे ते सजावटीकडे जास्त असतं की घट चांगला कसा दिसेल किंवा ती माती आहे ती एकदम एकसारखी कशी दिसेल. तर असा हट्ट न ठेवता जसं आहे तसं नैसर्गिक म्हणजे मातीचं स्वरूप नैसर्गिकपणे कसं आहे, ती कशी दिसते, हे जर तुम्ही ॲक्सेप्ट केलं किंवा हे जर तुम्ही स्वीकारलं तर नक्कीच धान्य जे आहे ते व्यवस्थितपणे उगवायला मदत होईल. तर ही टिप तुम्ही फॉलो करा. बाकी तुम्हाला कोणत्याही गोष्टी पाळण्याची गरज नाही. बाकी धान्य उगवल्यानंतर ते पिवळं पडणं किंवा या ज्या गोष्टी घडतात तर हे नैसर्गिक आहे. तर याचं कारण म्हणजे जेव्हा आपण शेतामध्ये धान्य उगवलेलं बघतो तर कोणतंही धान्य असो, कोणतंही पीक असो, कोणत्याही प्रकारचं झाड असो, तर त्याचं जे अन्न आहे ते पानामध्ये तयार होतं आणि पानामध्ये अन्न तयार करण्यासाठी वनस्पतीला सूर्यप्रकाशाची गरज असते, तरच त्यामध्ये हिरवेपण टिकून राहतं. आणि आता आपण जो घट बसवतो तो घरामध्ये बसवतो आणि तिथे जर सूर्यप्रकाश येणार नसेल तर साहजिक आहे धान्य पिवळसर होऊ शकतं. तरी पण काही जणांचं होत नाही, ते हिरवंच राहतं. तर तुम्ही या गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही. आपल्याला फक्त नियमानुसार धान्य उगवणं एवढंच महत्त्वाचं आहे. तर तुम्ही एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा आणि या पद्धतीने तुम्ही त्या मातीमध्ये धान्य पेरा. तुमच्यापैकी काही जणांच्या घरामध्ये घट बसवत नसतील तर याची काय काय कारणं असू शकतात हे मी तुम्हाला सांगते. तर पहिलं कारण म्हणजे एका घरामध्ये 2 घट बसवत नाही. मग तुमच्याच कुटुंबामधल्या कुणाच्या तरी एका घरी घटस्थापना होणार असेल, त्यामुळे तुम्ही घट बसवणार नसाल. तर काही जणांचं कसं असतं की नोकरी व्यवसायानिमित्त शहरामध्ये राहतात आणि गावी आईवडील किंवा सासू सासरे घट बसवतात, मग त्यामुळे आम्ही घटस्थापना करत नाही. तर हे एक कारण असू शकतं. काही जणांकडे
टाक नसतात त्यामुळे घट बसवत नाही, किंवा काही जणांना कुलदैवत कुलदेवी यापैकी काहीच माहिती नसतं त्यामुळे घटस्थापना होत नसेल, आणि काही जणांकडे पहिल्यापासूनच कधी घटस्थापना होत नसेल म्हणून सुद्धा घट बसवले जात नाही. तर कारण कोणतंही असो, पण तुमची इच्छा असेल की गावी जरी घटस्थापना होते किंवा आपल्यापैकी कुणाच्या तरी एकाच्या घरी का होईना घटस्थापना होते, पण आम्ही जिथे राहतो तिथे आमच्याकडे सुद्धा थोडेफार देव आहेत, आम्ही त्यांची पूजा करतो, पण नवरात्रीमध्ये आम्हाला सुद्धा कुलदेवीची सेवा करण्याची इच्छा आहे, तर ती कशी करावी याबद्दलची माहिती तुम्हाला हवी होती. तर तुम्ही काय करायचं आहे, तुमच्याकडे जर तुमच्या कुलदेवीची मूर्ती असेल किंवा तिचा फोटो असेल, यापैकी काही असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, घटस्थापनेच्या दिवशी सकाळी त्या फोटोला व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे. तुमच्या देवघरामध्येच त्या फोटोला स्थापन केलं तरीसुद्धा चालेल, किंवा मग सेपरेट तुमची पूजा मांडणी करण्याची इच्छा असेल तर तुम्ही एखाद्या पाटावर किंवा चौरंगावर लाल रंगाचा कपडा अंथरून तिथे मूर्ती असेल तर तिला स्नान घालून स्थापन करा, फोटो असेल तर पुसून व्यवस्थितपणे स्थापन करू शकता. आणि तुम्हाला जर मंगल कलश स्थापन करायचा असेल तर तोही तुम्ही करू शकता. जरी गावी किंवा तुमच्या कुटुंबातील दुसऱ्या घरी घटस्थापना होत असेल तरी पण मंगल कलश प्रत्येकजण स्थापन करू शकतो, काहीच हरकत नाही. त्याचबरोबर तुम्ही अखंड दिवासुद्धा लावू शकता. आणि ज्यांच्याकडे मूर्ती फोटो यापैकी काही नसेल तरी पण म्हणजे कुलदेवी माहिती आहे पण मूर्ती फोटो काहीच नाही आहे, देवांचं तुम्ही काहीच तुमच्या घरी ठेवलेलं नाही आहे, पण तुम्हाला सेवा करायची आहे या नवरात्रीमध्ये, तर तुम्ही काय करायचं, फक्त एक मंगल कलश स्थापन करायचा. मंगल कलश कसा स्थापन करायचा हे तुम्हाला माहितीच असेल, किंवा मग व्हिडिओ आहे आपल्या चॅनेलवर, तशा पद्धतीने तुम्ही त्या पाटावर किंवा चौरंगावर लाल रंगाचा कपडा ठेवून मंगल कलशाची स्थापना करा. तीच तुमची कुलदेवी माना. आणि तिच्यासमोर तुम्ही तुमची इच्छा असेल तर 9 दिवस अखंड दिवा लावा, किंवा मग दररोज आपण कसं देवासमोर दिवा लावतो तो जेवढ्या वेळ चालेल तेवढ्या वेळ चालू द्यायचा. म्हणजे सकाळ संध्याकाळ तुम्ही दोन्ही टाईम दिवाबत्ती केली त्या कलशासमोर तरीसुद्धा चालेल. आणि नंतर तुम्हाला काय करायचं आहे, म्हणजे यापैकी तुम्ही कोणतीही पद्धत वापरली तरी पण तुम्हाला या कुलदेवीची एक छोटीशी सेवा म्हणून तिच्यासमोर तुम्हाला हळदी कुंकवाने एक कमळ काढायचं आहे. तर तुम्ही एखादा छोटा पाट घेऊन किंवा तांब्याचं ताट घेऊन त्याच्यामध्ये सुद्धा दररोज हळदी कुंकवाने कमळ काढायचं आहे आणि त्याची पूजा करायची आहे. तर हळदी कुंकवानेच कमळ काढायचं, त्याला पुन्हा हळदी कुंकू वाहायचं, थोडेसे तांदूळ वाहायचे, धूपदीपांनी ओवाळायचं. आणि तुम्हाला देवीचा एखादा श्लोक येत असेल किंवा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते, हा श्लोक जरी तुम्ही किंवा हा मंत्र जरी तुम्ही दररोज म्हणालात आणि देवीला मनोमन नमस्कार केला, तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे ती तुम्ही मागू शकता. आणि दररोज तुम्हाला म्हणजे घटस्थापना ते दसरा या पद्धतीने दररोज म्हणजे ते कमळ पुसायचं नाही, दररोज त्याच कमळावर हळदी कुंकवाने नवीन कमळ गिरवायचं आणि त्याला हळदी कुंकू वाहून धूपदीपांनी ओवाळून त्याची पूजा करायची. याला कमलाक्षी व्रत असं म्हटलं जातं, जे नवरात्रीमध्ये केलं जातं. तर तुमच्यापैकी ज्यांना ज्यांना ही इच्छा आहे, बाकी काहीच करणं शक्य होणार नाही, किंवा तुम्ही वर्किंग आहात, तुम्हाला ऑफिस वगैरे सांभाळायचं आहे, किंवा लहान बाळामुळे तुम्हाला पूजा अर्चा यासाठी खूप वेळ देता येणार नाही, तर तुम्हाला ही अगदी साधी आणि सोपी पण अतिशय प्रभावी सेवा आहे. तुम्ही ती 9 दिवस म्हणजे दसऱ्यापर्यंत नक्कीच करू शकता. तर अशा पद्धतीने ते करायचं आहे. आता यानंतरची पुढची गोष्ट, ज्यांना कुलदेवी माहिती नाही आहे तर त्यांनी नवरात्रीमध्ये नक्की काय करायचं, जेणेकरून तो उपाय केल्यामुळे त्यांना त्यांची कुलदेवी नवरात्रीच्या शेवटच्या दिवसापर्यंत नक्कीच माहिती होईल. तुम्हाला तुमची कुलदेवी माहिती नसल्यामुळे साहजिक तुमच्याकडे तिचा फोटो, मूर्ती, टाक किंवा देवीचं प्रतीक म्हणून काहीच नसेल, किंवा तुम्हाला तुमची कुलदेवी माहिती नसल्यामुळे तुमच्याकडे देव्हारासुद्धा नसेल, किंवा देव्हारा असेल पण त्यामध्ये कुलदेवीची मूर्ती सोडून किंवा तिचं प्रतीक सोडून बाकी सर्व देवी देवतांच्या मूर्ती असतील. तर यापैकी काही असो, तुम्हाला तुमची कुलदेवी म्हणून काय ठेवायचं आहे, जोपर्यंत ती माहिती होत नाही तोपर्यंत तिचं प्रतीक म्हणून तुम्हाला काय ठेवायचं आहे याचे पर्याय मी तुम्हाला सुचवते. तर 2-3 पर्याय आहे. एकतर तुम्ही एक पूर्ण नारळ घेऊन, म्हणजे शेंड्यांसह असलेला एक नारळ घेऊन त्याच्यावर हिरव्या काठाचा खण ठेवू शकता. म्हणजे
तो नारळ जो आहे तो तुम्हाला एकतर देव्हाऱ्यामध्ये ठेवायचा आहे, त्याची जी शेंडी असेल तर तिचं तोंड तुमच्याकडे येईल अशा पद्धतीने तो नारळ ठेवायचा। देव्हारा नसेल तर चौरंगावर किंवा पाटावर लाल रंगाचा कपडा अंथरायचा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, आणि शेंडे म्हणजे नारळाच्या ज्या शेंड्या आहेत तर त्यांचं तोंड तुमच्याकडे येईल अशा पद्धतीने तो नारळ त्या लाल कपड्यावर ठेवायचा। त्याच्यावर हिरव्या काठाचा चोळीचा खण तुम्हाला ठेवायचा आहे। तर चोळीचा खण कपड्यांच्या दुकानात तुम्हाला मिळून जाईल आणि तिथून बघून घ्यायचा की त्या खणाचा जो काठ आहे तर तो हिरवा असला पाहिजे। आणि जर तुम्हाला काही कारणांमुळे चोळीचा खण मिळालाच नाही तर तुम्ही एखादा हिरवा ब्लाऊज पीस किंवा लाल रंगाचा ब्लाऊज पीस त्या नारळावर ठेवला तरीसुद्धा चालेल। किंवा दुसरा पर्याय तुम्ही असा करू शकता, मंगल कलश स्थापन केला कुलदेवीचं रूप म्हणून तरीसुद्धा चालतं। तर एखाद्या पाटावर किंवा चौरंगावर खाली थोडेसे तांदूळ किंवा गहू ठेवायचे, त्याच्यावर एक पाण्याने भरलेला तांब्या ठेवायचा, त्याला सर्व बाजूंनी हळदी कुंकू लावून घ्यायचं। या पाण्यामध्ये तुम्ही 1 रुपयाचं नाणं, सुपारी, थोड्याशा अक्षदा, हळदी कुंकू आणि फूलसुद्धा ठेवू शकता। तांब्याला कडेने तुम्ही 5 प्रकारची 5 पानं, यामध्ये तुम्ही आंब्याची 5 पानं लावली, विड्याची 5 पानं लावली तरीसुद्धा चालतील। आणि नारळ तुम्हाला शेंडी वर करून ठेवायचा आहे। आणि हवं तर तुम्ही या नारळावर मधोमध हळदी कुंकूसुद्धा मोठ्या टिळ्याच्या स्वरूपात लावू शकता। तुम्हाला तुमच्या कुलदेवीचं नाव माहिती नसल्यामुळे फक्त दसऱ्यापर्यंत तुम्हाला या कलशाला किंवा तुम्ही जर फक्त नारळ आणि त्याच्यावर ब्लाऊज पीस ठेवलेला असेल तर त्यालाच कुलदेवी मानून तिची पूजा करत राहायची आहे। जसं आपण देवपूजा करतो त्याच पद्धतीने कलशाला किंवा त्या नारळाला धूपदीपांनी ओवाळायचं, फुलं वाहायची, नमस्कार करायचा आणि ओम कुलदेवताय नमः याचा 11 वेळा जप करायचा आणि अशीच पूजा दसऱ्यापर्यंत चालू ठेवायची। आणि घटस्थापनेच्या दिवशी तुम्ही पहिल्यांदा ही जी स्थापना कराल त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, या कुलदेवीची ओटी भरायची आहे। तर 3 ओंजळी गहू किंवा तांदूळ घ्यायचे, एखादा ब्लाऊज पीस घ्यायचा, त्याचबरोबर 1 रुपयाचं नाणं, त्याच्यावर सुपारी ठेवायची आणि 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी तुम्हाला 2 वेड्याच्या पानांवर ठेवायची आहे। तुम्ही जे काही नारळ घ्याल तर त्या नारळावर तुम्हाला हळदी कुंकू वाहायचं आहे, अक्षदा वाहायच्या आहे। आणि दुसरं एक नारळ अजून घ्यायचं आणि ते तुम्हाला देवीसमोर धरून किंवा त्या कलशासमोर धरून देवीची प्रार्थना करायची आहे की हे देवी तू आम्हाला लवकर दर्शन दे, आम्हाला तुझं नाव लवकर माहिती होऊ दे। आणि असं म्हणून तुम्हाला ते नारळ तिच्यासमोर वाढवायचं आहे, म्हणजे त्या कलशासमोर तुम्हाला हे नारळ फोडायचं आहे। आणि जेच तुम्ही सुरुवातीला ओटीचं म्हणून घेतलेलं आहे ते नारळ तुम्हाला ओटी भरूनच मग बाजूला ठेवून द्यायचं आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला 3 नारळ लागतील। एक नारळ तुम्हाला कलशावर ठेवण्यासाठी किंवा मग तुम्ही फक्त ब्लाऊज पीस आणि कलश कुलदेवी म्हणून ठेवणार असेल तर त्यासाठी एक नारळ तुम्हाला ओटी भरण्यासाठी लागणार आहे आणि एक नारळ तुम्हाला वाढवण्यासाठी म्हणजे देवीला फोडण्यासाठी लागणार आहे। आता हे नारळ जेव्हा तुम्ही फोडाल तेव्हा जिथे नारळाचे 3 डोळे असतात तर त्या भागातलं खोबरं, तर त्या खोबऱ्याचे 5 तुकडे करून तुम्हाला ते कलशासमोर ठेवून द्यायचे आहे। आणि बाकी खोबऱ्याचा जो प्रसाद आहे तो तुम्ही तुमच्या घरातल्या मंडळींसह खाऊ शकता किंवा मग शाकाहारी जेवणामध्ये तुम्ही तो नारळ वापरला तरीसुद्धा चालेल। आता जी काही ओटी तुम्ही कुलदेवीची ओटी म्हणून भरलेली होती तर ती तुम्हाला एखाद्या देवीच्या मंदिरात नेऊन ठेवायची आहे, कोणत्याही देवीचं मंदिर असेल तरी पण चालेल। आणि बाकी तुम्हाला मग दसऱ्यापर्यंत दररोज विधिवतपणे म्हणजे हळदी कुंकू लावायचं त्या कलशाला किंवा त्या नारळाला आणि धूपदीपांनी ओवाळून, आणि हवं तर आधीच्या मी तुम्हाला माहिती दिली की तुम्ही एखादं कमळ जे आहे ते हळदी कुंकवाने काढून त्याचीसुद्धा पूजा करू शकता। तर हा जो विधी मी तुम्हाला सांगितला हा तो तुम्ही मनोभावे दसऱ्यापर्यंत करत राहा। तुम्हाला तुमच्या कुलदेवीचं नाव नक्कीच माहिती होईल, कुणाकडून तरी तुम्हाला ते कळेल किंवा स्वप्नाच्या स्वरूपात तुम्हाला देवी दृष्टांत देईल। तर अशा पद्धतीने कुलदेवी माहिती करून घेण्याचा हा अतिशय साधा सोपा पण प्रभावी असा विधी आहे। यामुळे बऱ्याच जणांना आपली कुलदेवी माहिती झालेली आहे। तर तुम्ही सुद्धा नवरात्रीच्या निमित्ताने हा विधी नक्की करा। तुम्हाला तुमच्या कुलदेवीचं नाव माहिती झालं तर तुमचे अनुभव म्हणून कमेंट्समध्ये ते लिहायला विसरू नका। चला तर मग भेटते पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा। धन्यवाद।